नमस्कार. कवितेचं नाव ऊन. रिपरिप पावसाला बसले होते वैतागून, रिपरिप पावसाला बसले होते वैतागून, अचानक कुठून तरी घरामध्ये आलं ऊन. सरबराई पाहुण्यांची करावी अगदी तशी, स्वागत त्याचं करण्यासाठी आई झाली वेडीपिशी. कपडे घेऊन गच्चीवर मला त्वरित धाडलं, कपडे घेऊन गच्चीवर मला त्वरित धाडलं. गेले तोवर चटका बसेल इतकं ऊन वाढलं. तरी सुद्धा चक्क आई चिडली नाही जराशी. ऊन खाण्यासाठी ती उभी होती दाराशी. बाबांनी मग लगबगीने दिवा आणला आतून. सोलारवरच्या दिव्याने पहिल्यांदाच पाहिलं ऊन. सोलारवरच्या दिव्याने पहिल्यांदाच पाहिलं ऊन. उन्हामध्ये जादू इतकी भांडणही मिटलं. ताईला कधी नव्हे ते माझं म्हणणं पटलं. क्लासला जाण्यासाठी स्वतःहून मी उठले आणि छत्रीशिवाय रेनकोटशिवाय निर्धास्त चालत सुटले. पावसामुळे रोपट्या चिजा मोडून गेली होती पाठ. सूर्याकडे पाहत तेही उभं होतं अगदी ताठ. कितीतरी दिवसांनी गच्ची पूर्ण झाली सुकी. उन्हाचंच कौतुक चालू साऱ्यांतर्फे एकमुखी. ऊन झालं चकित आणि म्हणालं, काय राव, 4 महिने असतो तेव्हा कुणी देत नाही भाव. त्याला बहुधा माहीत नव्हती माणसांची ही गंमत. नसेल जेव्हा जे त्याचीच कळते त्याला किंमत. धन्यवाद.